झी24 तास एक पाऊल पुढे. जीएस मोरे बोलतात नाशिकहून. पुढचा फोन आहे, आपण त्यांचा फोन घेऊयात. मोरे साहेब नमस्कार. थेट सरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा, मला ॲस्ट्राझेन फार्मा बद्दल माहिती हवी होती. एस्ट्राझेनिका. हा, ॲस्ट्राझेन फार्मा. एस्ट्राझेन फार्मा. काय काय भावामध्ये घेतलाय तुम्ही? तो घेतलाय 620 मध्ये. आता काय भाव आहे? आता तो 635-40 दरम्यान फिरतोय. 635 मध्ये खेळतोय. निश्चित. ओके मोरे साहेब, काही खराबी नाहीये. फंडामेंटल्स एस्ट्राझेनचे पण खूप छान आहे, पण जसं तुम्ही 620 मध्ये घेतलाय, 635 चा भाव आहे. मी तुम्हाला म्हणेल की स्वॅप करा. याला म्हणतात की त्याच्या जागी तुम्ही याच पैशामध्ये तुम्ही ल्युपिनचा शेअर घ्या. ल्युपिनचा भाव तुम्हाला येणाऱ्या टाइममध्ये 1000 रुपयाचा दिसेल, तर तुम्हाला चांगली एप्रिसिएशन मिळेल, डिव्हिडंड चांगलं मिळेल. वॉकहार्डमध्ये तुम्ही बघितलं, वॉकहार्डमध्ये प्रॉब्लेम्स होते अजित दादा. कंपनीनी रिस्ट्रक्चरिंग केले, आपले हॉस्पिटल बिझनेस विकून टाकले, बिकॉज दॅट इज नॉट व्हॉट देअर कोर बिझनेसेस. त्यांचा बिझनेस होता फक्त मेडिसिन बनवायचं, पण गुड टाइम्समध्ये त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटल इज नॉट युअर बिझनेस, इट इज ऑल टुगेदर डिफरंट मॉडेल. त्याच्यामधनं निघाले आणि परत तो ओरिजिनल व्हॅल्यूवर गेला. 200-250चा शेअर आज 2000 रुपयाला आहे. तर असंच माझं म्हणणं आहे की ल्युपिन माणसाला जेव्हा ट्युबरक्लोसिस होतो, आज एटीटी मध्ये सर्वात उत्तम कंपनी. रामबाण सारखं त्यांचं काम करतं ती गोळी रिफॅम्पिसिन. इंडिया इज अ बिग बेड ॲज फार एज ट्युबरक्लोसिस पेशंट्स आर कन्सर्न. अँड एटीटी जेव्हा तुम्ही देता आणि त्यांना 12 महिने ते मेडिसिन खातात, काय सेल आहे कंपनीचा, काय डिमांड आहे प्रॉडक्टला. निश्चित. दर्शील पाटील पुढचा प्रश्न आपल्याला विचारतात. नाशिकहून आपण थेट जाऊया त्यांच्याकडे. दर्शील नमस्कार. थेट प्रश्न विचारा सरांना. गुड इव्हनिंग सर. नमस्कार. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर, माय क्वेश्चन इज व्हॉट इज द फ्युचर ऑफ HDIL and GMR? व्हॉट इज द फ्युचर ऑफ HDIL and GMR? HDIL and GMR. and GMR. ओके. यांनी इंग्लिशमध्ये विचारलं, पण उत्तर मराठीत की इंग्लिशमध्ये? सर आपलं चॅनल मराठी आहे, विचारणारा माणूस मराठी, उत्तर देणारा माणूस मराठी आहे. ते मग त्याचं ते रूपांतर ट्रान्सलेशन करून घेतील. HDIL कंपनीमध्ये काही खराबी नाहीये, कोणतीही कंपनी खराब नसते. यांचा जो बेसिक मॉडेल होता त्या मॉडेलवरून त्यांनी स्ट्रेच केलं. ते पण हाऊसिंगमध्ये गेले. त्यांनी पण म्हटलं लँड बँक क्रिएट करू, आपण कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ. आणि जेव्हा गोईंग बॅड आलं, रिसेशन आलं, स्लोडाऊन आला, मग त्यांना हा फरक पडला. आता HDILचा मॉडेल काही खराब नव्हता. GMR बेसिकली पॉवर कंपनी आहे. आता एअरपोर्ट पण बनवते, रोड्स बनवते, टॉल बेसिसवर काय काय करते. पण त्यांचा अजितदादा जो कोर बिझनेस आहे तो फक्त पॉवर आहे. हा जो बाकीचा जो बिझनेस आहे हा इन्सिडेंटल बिझनेस आहे. पण आता पॉवर सेक्टरमध्ये सगळ्या कंपनी खराब करतात आहे. पॉवर सेक्टरमध्ये अगर कोणाला पण इन्व्हेस्ट करायचं असेल, मला माहिती नाही तुमची परचेस प्राइस काय आहे, तर HDILला होल्ड करून ठेवा, GMRला पण होल्ड करून ठेवा. पण पॉवर सेक्टरमध्ये माझं लोकांना म्हणणं आहे, पब्लिक सेक्टर कंपनी झिरो डेट PTC, पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काहीतरी 50 रुपयाचा शेअर आहे. येणाऱ्या टाइममध्ये तुम्हाला 100 ते 150 रुपयाचा हा शेअर दिसेल. झिरो डेट कंपनी, पब्लिक सेक्टर. निश्चित. सर या सगळ्यामध्ये आता आजची जी परिस्थिती आहे, आपण जर बघितलं तर HDILच्या अनुषंगानं प्रश्नाला होता आपल्याला, म्हणून एक विचारावं असं वाटतं की 10%, 20% प्रॉपर्टी मार्केट खाली येणार अशी सगळी चर्चा आहे. ज्या लोकांनी अशा सगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे किंवा ज्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा ज्यांचे आता इन्व्हेस्ट पैसे झालेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कसं असेल प्रॉपर्टीचं मार्केट, त्या संबंधित कंपन्यांची काय परिस्थिती असेल? हे बघा, असं आहे की एक चीज आपण लक्षात ठेवा की जेवढ्या पण रिअल स्टेटच्या ज्या रिलेटेड कंपनीज आहे त्यांचा क्वांटम सेल सगळा खाली गेलेला आहे. अगर तुम्ही DLFचा सेल बघितला, ज्या पीक टाइम मध्ये होता, तो आज नाही. याचा अर्थ म्हणजे की जे तुम्ही व्हॉल्यूम, जे क्वांटम तुम्ही विकताय, नंबर ऑफ युनिट्स विकताय, ते तुमचे खाली गेलेले आहे. पण असं आहे की जी बिल्डर लॉबी आहे ती हे बघते की नाही, प्राइस खाली पडायला नको, त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे. आणि असं असतं की प्राइस जेव्हा पडते ना अजितदादा, त्या न्यू एरियाजमध्ये पडते. म्हणजे तुम्ही पनवेलमध्ये गेला तर तुम्ही बघा, आता एवढी मोठी कन्स्ट्रक्शन चालू आहे, किती ऍड्स येतात आहे, मोठ्या मोठ्या कंपनीजच्या फ्रंट पेजेसवर ऍड येतात आहे आणि तुम्हाला किती प्रलोभन देतात, आम्ही हे देऊ, ते देऊ, हे देऊ. पण ज्या वेल एस्टॅब्लिश कॉलनीज आहे, जिथे लँड इज अ स्केअर्स फॅक्टर, जिथे काही स्कोपच नाही आहे ग्रोथचा, मग तिथे एवढी काही प्राइसचा करेक्शन येत नाही. पण नवीन जागेमध्ये जिथे ह्यूज कन्स्ट्रक्शन होते तिथे हमेशा प्राइस नक्की या सगळ्याचा फरक पडणार आहे. तुम्ही पनवेलचं उदाहरण दिलं सर. पुढचा फोन पण पनवेलूनच येतोय. रमेश बोलतायत पनवेलून, त्यांचा फोन आपण घेऊयात. रमेशजी नमस्कार. थेट प्रश्न विचारा सरांना. हा नमस्ते. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. हा हॅलो, माझा प्रश्न आहे. रमेशजी एक विनंती आहे, टीव्हीवर आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका, थेट प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. हा नमस्कार, बोला. हा माझा प्रश्न असा आहे की JP असोसिएटचे 200 शेअर घेतले 63 रुपयाला. किती रुपयाला? 53. 63 रुपीजला. 63. बरं. हा
ठीक आहे. ठीक आहे. रमेशजी, जेपी असोसिएट, जयप्रकाश असोसिएट्स, ईपीसी कॉन्ट्रॅक्ट करतात, टर्नकी प्रोजेक्ट करतात, काही खराब नाहीये. 63 रुपीजला हा जेव्हा मार्केट थोडं बहुत चांगलं चालत होतं आणि जेव्हा ठीकठाक होतं, सगळ्यांना वाटत होतं की आता मार्केट वरती जाणार. जेव्हा रिफॉर्म सगळे येत होते तर सगळ्यांना वाटलं की बस आता सगळं ठीकठाक होणार, तेव्हा 100 रुपयापर्यंत पोहोचला. पण याला तुम्ही होल्ड करून ठेवा. वन ऑफ द फायनेस्ट कंपनी, काही खराबी नाही आणि तुमच्याकडे क्वांटिटी पण कमी आहे. पुढचा एक प्रश्न आपण आवडण्यासारखं काही घेऊया, सर. नाही. निश्चित. ऋग्वेद देशमुख बोलतायत, त्यांचा एक प्रश्न घेऊयात. ऋग्वेद, नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मला 2-3 कंपन्यांचे फंडामेंटल्स आणि त्यात निवेश करावं का याबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. विचारा. तर त्यामध्ये बजाज इलेक्ट्रिकल, एमबीएल इन्फ्रास्ट्रक्चर, कोणची? एमबीएल इन्फ्रास्ट्रक्चर, एमबीएन इन्फ्रा. ओके. आणि वाडीलाल इंडस्ट्री. वाडीलाल. वाडीलाल. अच्छा, ठीक आहे. हॅलो. बजाज सर, इलेक्ट्रिकल. निश्चित बजाज इलेक्ट्रिकल बद्दल ते विचारताय, एमबीएन बद्दल, वाडीलाल बद्दल विचारतायत. पण एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेक नंतर आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये तुम्ही देखील तांबे सरांना शंका आणि प्रश्न विचारू शकता. 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. लगेचच परत येतोय. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.